नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या घरातल्या अगदी साध्या-सुध्या वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे हाताने जेवण असो किंवा स्टीलच्या थाळीत जेवणं, या गोष्टी आज जगभरात एकदम ट्रेंडिंग कशा काय झाल्यात? ज्या आपल्यासाठी रोजच्या आहेत त्यांना अचानक एक नवी ग्लोबल ओळख मिळतीये. आज आपण ह्याच इंटरेस्टिंग गोष्टीवर एक नजर टाकूया. तर मग प्रश्न हाच आहे की ज्या गोष्टी आपल्यासाठी इतक्या कॉमन आहेत त्या परदेशात एवढ्या खास, एवढ्या प्रीमियम का मानल्या जात आहेत? यामागे नक्की काय कारणं असू शकतात? चला, या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊयात. यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे संस्कृती. हो, अस्सल ओरिजिनल अनुभवाची वाढती भूक. आजकाल बघा ना, लोकांना फक्त पदार्थच चाखण्यात इंटरेस्ट नाही आहे. त्यांना त्या पदार्थामागची गोष्ट काय आहे, त्याची संस्कृती, त्याची परंपरा काय आहे, हे जाणून घ्यायचंय, अनुभवायचंय. आणि म्हणूनच स्टीलच्या थाळीचं आकर्षण फक्त एका भांडण्यापुरतं नाही आहे. नाही, ते त्यापेक्षा खूप खोल आहे. ते जोडलेलं आहे आपल्या सामायिक वारशाशी, त्या कौटुंबिक भावनेशी. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये हां. प्रत्यक्ष उदाहरणच द्यायचं झालं तर युरोप आणि अमेरिकेतील अनेक रेस्टॉरंट्स आता इंडियन थाळी एक्सपिरियन्स या नावाने जेवण सर्व्ह करत आहेत. का? कारण त्यांना कळलंय की थाळी ही फक्त जेवणाची एक पद्धत नाही, तर तो एक संपूर्ण सांस्कृतिक अनुभव आहे आणि तोच लोकांना खूप जास्त आकर्षित करतोय. आता वळूया दुसऱ्या मोठ्या कारणाकडे, आणि ते म्हणजे लोकांच्या जीवनशैलीत, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये होणारा एक खूप मोठा बदल. म्हणजे बघा, एक काळ होता फास्ट अँड डिस्पोजेबलचा. सगळं काही वेगवान, वापरून फेकून देण्यावर भर. पण आता जग त्यातून बाहेर पडून स्लो अँड माइंडफुल ह्या संकल्पनेकडे वळतंय, जिथे धावपळीपेक्षा अनुभवाला, क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं जाते. आणि या नव्या विचारसरणीत आपल्या पारंपरिक भारतीय सवयी अगदी परफेक्ट बसतात. जरा विचार करून बघा, एकाच थाळीत वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर सगळं काही एकत्र. ही कल्पनाच मुळात मिनिमलिझमचं, म्हणजे कमीत कमी साधनांतून जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचं किती उत्तम उदाहरण आहे. कमी भांडी, कमी पसारा आणि तरीही जेवण एकदम परिपूर्ण. अर्थात या सगळ्यामागे आरोग्य आणि वस्तूंच्या डिझाईनबद्दलची वाढती जागरूकता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं कारण आहे. आजकाल आरोग्याबद्दल सगळेच खूप सजग झालेत नाही का? नॉनस्टिक भांड्यांमध्ये आढळणाऱ्या PFS सारख्या घातक रसायनांबद्दल चिंता वाढतीये. मग अशावेळी स्टेनलेस स्टील एक सुपर सेफ पर्याय म्हणून समोर येतंय. कारण ते विषारी नाही, अन्नावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही आणि त्यावर कुठलंही हानिकारक कोटिंगही नसतं. सोपं आहे. आजच्या आधुनिक डिझाईनचा एकच मंत्र आहे: सिम्पल, फंक्शनल, टाइमलेस. म्हणजे वस्तू साधी, उपयुक्त आणि वर्षानुवर्षे टिकणारी असावी. आणि हा मंत्र आपल्या भारतीय भांड्यांना अगदी तंतोतंत लागू होतो. तुम्ही बघा, आपल्या स्टीलच्या भांड्यांवर कोणतीही अतिरिक्त नक्षी नसते, पण त्यांचं ते साधं, चमकदार रूपच त्यांना आकर्षक बनवतं. या वस्तू काही एका सीझनच्या फॅशनसाठी बनवलेल्या नाहीत, तर त्या पिढ्यानपिढ्या टिकण्यासाठी बनवलेल्या आहेत. आणि हेच कालातीत डिझाईन आजच्या मिनिमलिस्ट लोकांना खूप जास्त भावतं. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वतता. आपल्या परंपरा भविष्यातील समस्यांवर एक उपाय म्हणून कशा पाहिल्या जात आहेत ते बघूया. आता ही स्लाइड बघा, किती भारी आहे. एका बाजूला आपल्या अगदी रोजच्या भारतीय सवयी आणि दुसऱ्या बाजूला आजचे फॅन्सी ट्रेंडिंग शब्द. म्हणजे बघा, आपण पिढ्यानपिढ्या स्टीलची भांडी वापरतोय, त्याला आज म्हणतात रियुजेबल. केळीच्या पानावर जेवतोय, ते झालं बायोडिग्रेडेबल. आणि कमीत कमी वस्तूंमध्ये आनंदात राहतोय, ते झालं मिनिमलिझम. कमाल आहे ना? आपण जे वर्षानुवर्षे करतोय त्यालाच आज एकदम कूल, फॅशनेबल नावं मिळाली आहेत. ज्यावेळी संपूर्ण जग सिंगल यूज प्लास्टिकला पर्याय शोधण्यासाठी धडपडतंय, तेव्हा आपल्या ह्या परंपरा फ्युचर रेडी सॉल्युशन्स म्हणून समोर येत आहेत. त्या खरं तर पर्यावरणाच्या आधुनिक समस्यांवर एक ठोस आणि सिद्ध उत्तर देतात. चला तर मग आता या सगळ्या मुद्द्यांना एकत्र जोडून बघूया आणि आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आता हे अगदी स्पष्ट आहे की भारतीय सवयींची ही लोकप्रियता म्हणजे केवळ एक तात्पुरती फॅशन किंवा फॅड नाही. याच्या मुळाशी पर्यावरण, आरोग्य, डिझाईन, मानसिक समाधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक जोडणी अशा अनेक खोल गरजांची पूर्तता करण्याची ताकद आहे. आणि या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश खरं तर एकाच वाक्यात येतो: ज्या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य आणि रोजच्या वाटतात, त्याच आज संपूर्ण जगाला भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आणि मूल्यवान वाटत आहेत. विचार करायला लावणारी गोष्ट आहे.